नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केली आणि सांगितलं की सर आम्हाला वजन वाढवण्यासाठी काहीतरी घरगुती उपाय सांगा. आपल्याला जे वजन आहे ते आपल्या उंचीच्या प्रमाणामध्ये असावं लागतं. म्हणजे जो आपला बीएम आहे, बॉडी मास इंडेक्स आहे, त्यानुसार आपलं वजन असायला पाहिजे. तर उंचीच्या प्रमाणामध्ये जर आपलं वजन असेल, छान तुमची पर्सनॅलिटी समजली जाते. यासाठी अतिशय उपयुक्त असा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. असं का होतं? आपण तर जेवण खूप करतो, सगळ्या गोष्टी वेळेवर खातो सुद्धा, मग आपलं वजन का नाही वाढत? जे आपण खातो ते आपल्या शरीराला जर लागत नसेल तर हे आपलं जे वजन आहे ते वाढत नसतं. आता वजन वाढण्यासाठी काही जण खूप खातात. आता खूप खाल्लं म्हणजे वजन वाढतं हा खूप मोठा गैरसमज आहे. जास्त खाल्ल्याने वजन वाढत नाही, तर जास्त खाल्ल्याने तुमची जी तब्येत आहे ती आणखी बिघडते. तुम्हाला ऍसिडिटी होते, गॅसचा त्रास होतो. तर काही जणांना वजन न वाढणे याच्यासाठी एक महत्वाचं कारण असतं, ते म्हणजे भूक न लागणे. वजन न वाढण्याचं एक कारण आहे. मग हमेशा पोट भरल्यासारखं वाटतं आणि मग तुम्ही जेवण करत नाही, त्यामुळे तुमचं जे वजन आहे ते सुद्धा वाढत नाही. आता भूक न लागणे ही एक समस्या आहे. आधी त्याचा उपाय आपण केला पाहिजे. तर तुमच्या लिव्हरचं जर कार्य म्हणजे यकृताचं जर कार्य तुमच्या चांगल्या पद्धतीनं घडत असेल तर तुम्हाला वेळेवर भूक लागते. खाल्लेलं जे अन्न आहे ते सुद्धा तुम्हाला पचलं जातं. कारण यकृत जे आहे ते पचलेल्या अन्नामधील चरबी आणि प्रथिनं जतन करण्यासाठी मदत करणारा ऑर्गन आहे. आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत किंवा लिव्हर, जे अन्न पचण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं काम करतं. तर याचं कार्य आधी चांगल्या पद्धतीने सुधारलं पाहिजे. तुमची पचनशक्ती चांगल्या पद्धतीनं सुधारली पाहिजे. याच्यासाठी पचनशक्ती तुमच्या लिव्हरचं चांगलं कार्य होण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आवळ्याचा ज्यूस आणि कोरफडीचा रस एकत्र करून घेऊ शकता, एक चम्मच. जर तुम्हाला हे मिळत नसेल तर तुम्ही साधी आपली कढीपत्त्याची 3-4 पानं तुम्ही रोज सकाळी खाल्ली तरी तुमचं लिव्हरचं कार्य हे चांगल्या पद्धतीनं सुधारतं. 3-4 कढीपत्त्याची पानं घ्यायची, चावायची, हळूहळू हळूहळू खाऊन टाकायची. हे जरी तुम्ही नियमित केलं तरी तुमच्या लिव्हरचं कार्य चांगल्या पद्धतीनं सुधारतं. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं भूक लागते, खाल्लेलं पण चांगल्या पद्धतीनं. तर आता वजन वाढवण्यासाठी फार महागडे अन्न खाण्याची गरज नसते. आपण जे रोज अन्न खातो तेच अन्न जर आपण चांगल्या पद्धतीनं जर खाल्लं तर तुमचं वजन हे 100% वाढत असतं. वजन वाढवण्यासाठी गोळ्या आणि मास गेन औषध आहेत ते अजिबात खाऊ नये. त्याने आपल्या शरीरावर खूप घातक परिणाम होण्याची शक्यता असते. तुम्हाला मी आज 100% नॅचरल उपाय सांगणार आहे. तो जर तुम्ही अवलंब केला त्याचा तर 21 दिवसामध्ये तुमचं वजन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढेल. लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी जो उपाय सांगितला तो तुम्ही करायचाच आहे. त्याचबरोबर उडदाची डाळ सर्वांना माहिती आहे. उडदाची डाळ ही पौष्टिक असते, शीतल असते आणि आपली मांसपेशी जी आहेत ती वृद्धी करण्यासाठी अतिशय महत्वाचा गुणधर्म असणारी ही उडदाची डाळ असते. पैलवानांना ही उडदाची डाळ दिली जाते. त्यांची मसल्स चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी, मसल्स गेन होण्यासाठी पैलवानांना उडदाची डाळ दिली जाते. तर काय करायचं आहे, एक वाटी, छोटीशी वाटी आपल्याला उडदाची डाळ आपल्याला घ्यायची आहे. संध्याकाळी भिजत टाकायची आहे. रात्रभर पाण्यामध्ये राहिल्यानंतर सकाळी ती अशी फुगून येईल. सकाळी उठल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ती उडदाची डाळ तुम्हाला खायची आहे. उडदाची डाळ आपल्याला खायची आहे. सकाळी तुम्ही हा नाश्ता केल्यानंतर 1 तासाने तुम्हाला गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू खायचे आहे. अतिशय पौष्टिक असतात हे, शरीराची वृद्धी होण्यासाठी, मांसपेशीची वाढ होण्यासाठी. यामध्ये आयर्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं गुळामध्ये आणि त्यामुळे रक्त सुद्धा तुमची वाढ होते. शेंगदाण्याला तर गरिबाच्या घरचं बदाम असं म्हटलं जातं, ज्याने तुमची मांसपेशी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढ होण्यास त्याची मदत होते. किंवा गुळ आणि शेंगदाणे पण तुम्ही खाऊ शकता. फक्त हे शेंगदाणे जे आहेत ते कच्चे असावेत, भाजलेले नसावेत. उडदाची डाळ खाल्ल्यानंतर 1 तासाने तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू खायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जो तुमचा डेली आहार आहे, तुम्ही आहारामध्ये विविध पदार्थ असलेले जे भाज्या आहेत, फळं आहेत ते तुम्ही आहारामध्ये वापरायचे आहेत. आणि दर 2 तासांनी तुम्हाला आहार करायचा आहे. 2-3 तासांनी. तुम्ही जर 3च वेळेस जेवत असाल दिवसामध्ये तर 5 वेळेस तुम्हाला जेवण करायचं आहे आणि थोडं थोडं आहार करायचा आहे. एकदाच जास्त खायचं नाही. त्यानंतर दुपारी तुम्हाला 2च केळी खायची आहे. जी थंड प्रवृत्तीची असते. सकाळी केळी अजिबात खायची नाही. सकाळी जर केळी खाल्ली तुम्ही तर तुम्हाला सर्दी, खोकला होऊ शकतो आणि वजन वाढायचं राहिलं बाजूलाच आणि तुम्हाला वेगळ्याच आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून केळी ही दुपारी खायची आहे. दुपारी 2 केळी तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला 7च्या आधी जेवण करायचे. संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा व्यक्तींनी संध्याकाळी 7च्या आत जेवण करायचं आहे.
सर्वांनीच केलं तरी ते सर्वांसाठी फायदेशीर असतं. 7च्या आत जेवण झालं पाहिजे, पण काही जणांना ऑफिसमुळे हे जमत नाही. पण ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी तरी 7च्या आत जेवण करणं हे खूप महत्वाचं आहे. 7च्या आत जेवण केल्यानंतर 8 वाजता तुम्हाला ग्लास दुधामध्ये 3 काळ्या खरका टाकून ते 1 ग्लास दूध अर्धा होईपर्यंत त्याला उकळवायचं आहे, आटवायचं आहे. तुमच्या शरीराला खूप पोषक असतं. यामुळे तुमची इम्युनी सिस्टीम चांगली वाढते, पचन क्रिया पण तुमची चांगल्या पद्धतीने सुधारते आणि वजन वाढण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे. जे हाडं आहेत ते सुद्धा मजबूत होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही हा साधा उपाय आहे, मी अशाच पद्धतीने जर उपाय केला, तुमचं वजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढेल. तर हा साधा उपाय आहे, तुम्ही करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.